नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 26 ऑक्टोबर 2023. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे त्या अगोदर गेले 2-3 दिवस मी अपडेट देऊ शकलो नाही. माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यामुळं आपल्यापर्यंत 2-3 दिवस अपडेट देऊ शकलो नाही. त्याबद्दल सर्वांकडून क्षमस्व. तर उजनी धरणाची स्थिती काय आहे? आज 26 तारीख, उद्या 27 तारखेला उजनी धरणाचं नियोजन होणार आहे. परंतु उजनी धरणाचं नियोजन होण्या अगोदरच आपल्या उजनी धरणातील जवळपास 2.5 TMC पाणी म्हणजे 3.5 ते 4.25% पाणी संपलेलं आहे. म्हणजेच यावर्षी ही उजनीच्या नियोजनाचा बोजवारा होतो की काय अशी शंका येऊ लागली आहे. कारण नियोजन होण्या अगोदरच काही पेपरला बातम्या आल्या की 1 नोव्हेंबरपासून पाणी सोडणार, परत जानेवारीच्या अखेरीस पाणी सोडणार. परंतु परत खोज मारली साळेसाहेबांनी की नियोजनामध्ये जे काय ठरेल त्याप्रमाणे पाणी सोडले जाईल. म्हणजेच आणखी नियोजन झालेलं नाही. 1 तारखेला पाणी सुटतंय का नाही याची शंका आहेच. आणि हे पाणी जरा थोडंसं लांबलं तर आपला उन्हाळा सुकर जाईल. घाईघाईत पाणी सोडून देण्यापेक्षा नियोजनाने पाणी सोडलं तर शेतीला उपयोग होईल, पाण्याचा सदुपयोग होईल. परंतु राजकीय शक्ती किती ताण देते आणि त्यावर अधिकारी किती काम करतायत यावर आपल्या उजनीच्या पाण्याची स्थिती अवलंबून असणार आहे. उजनीचं पाणी कालव्याद्वारे किंवा बोगद्याद्वारे जे सोडलं जातंय त्यावर थोडंसं नियंत्रण असलं पाहिजे, अभ्यास असला पाहिजे. कारण कधी पाणी सोडल्यानंतर शेतीला कधी उपयोग होऊ शकतो याचा सर्व सारासार विचार करून पाणी सोडलं तर त्याचा उपयोग होईल. कारण आता पाणी सोडून परत जानेवारीमध्ये लगेच जर पाणी सोडलं तर उन्हाळ्यातील फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ही 3-4 महिने कसे जाणार? आणि आता पाणी सोडून पिकं हिरवीगार करायची आणि उन्हाळ्यात पिकं वाळवून घालवायची असं नियोजन असेल तर आपल्या पिकाचा या पाण्याचा काही उपयोग होणार नाही अशी स्थिती आहे. सकाळी उजनी धरणाची स्थिती अशी आहे. एकूण पाणी पातळी ही 494.710 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 2669.57 दशलक्ष घनमीटर अर्थात 94.26 TMC. म्हणजे जवळपास उजनी धरणातलं 2 ते 2.5 TMC पाणी संपलेलं आहे. तर उपयुक्त पाणी साठा हा 866.76 दशलक्ष घनमीटर अर्थात 30.61 TMC. म्हणजेच 32.50 TMC पर्यंत गेलेलं धरण आज 30.61 TMC वर आलेलं आहे. तर टक्केवारी बघितली तर जवळपास 3-4% उजनी धरण कमी आलेलं आहे. सध्याला 57.13% उजनी धरण झालेलं आहे. आणखी नियोजन व्हायचंय. नियोजन व्हायच्या अगोदर 3-4% पाणी गेलेलं आहे. आणि दहिगाव उपसा सिंचनचा पाणी सध्याला कमी केलेलं आहे. ते सध्याला 333 वरून 259 क्युसेकचं केलेलं आहे. तर दहिगाव उपसा सिंचन सध्याला 120 क्युसेकचं आहे. तर सिनामाडा उपसा सिंचन हे 333 वरून 259 एवढं केलेलं आहे. आणि बाष्पीभवनाचा वेगही वरचेवर वाढतोय. दहिगाव उपसा सिंचन आणि सिनामाडा उपसा सिंचनमधून पाणी सोडलं यावर आपण जो आक्षेप घेतला होता, पाणी सोडल्याचा आक्षेप घेतला नव्हता, परंतु नियोजना अगोदर पाणी कसं सोडलं या नियमावर बोट ठेवून आपण अधिकाऱ्याला विचारणा केली होती. परंतु ही गोष्ट त्या परिसरातील शेतकऱ्याला जरा थोडीशी खटकलेली दिसते. परंतु शेतीला पाणी सोडण्याबद्दल आमचं दुमत नाही, पण नियोजन होण्या अगोदर हे पाणी कसं आणि कोणत्या आदेशाने सोडलं याचा उहापोह करण्यासाठी आपण तो व्हिडिओ केला होता. कारण नियोजन होण्या अगोदर कोणत्याच ह्याला पाणी सोडलं जात नाही, अगदी पिण्यासाठीही पाणी सोडलं जात नाही. मग हे योजना कशा चालू झाल्या, ह्या कोणत्या आदेशाने योजना चालू झाल्या, कोणाच्या दबावपोटी योजना चालू झाल्या? शेतीसाठी पाणी मिळणं गरजेचं आहे, उपयोग आहे. परंतु आदेश कोणाचा पाळला गेला, कोणी आणि कसा पाळला आणि कोणत्या नियमावर बोट ठेवून पाळला याबद्दल आपण मत मांडलं होतं. त्यामुळं शेतकऱ्यांनी काय नाराज व्हायची काय कारण नाही. पाणी कसंही सुटलं तर शेतीसाठी सुटणं गरजेचं आहेच. परंतु बाकीच्या योजनाला पाणी नाही आणि ह्या योजनेला पाणी कसं आणि कोणत्या आदेशाने सोडलं याचा आपण विचार केला होता. कारण आता 1 तारखेपासून पाणी सोडणार असं त्यांनी सांगितले. परंतु उद्या 27 तारखेला
या कालवा सल्लागार समितीची मीटिंग आहे, यामध्ये ठरेल पाणी कधी आणि कसं कसं सोडायचं. खरं तर या जे 2 पाळ्या देण्यात म्हणलं जात आहे कॅनलद्वारे किंवा बोगद्याद्वारे, त्या 2 पाळ्याचं नियोजन आणि त्या 2 पाळ्यातलं अंतर उन्हाळा डोळ्यासमोर ठेवून केलं पाहिजे. त्याचं नियोजन केलं पाहिजे. उजनीतून पिण्यासाठी नदीतून कधीही पाणी सोडता येतं. तसंच धरणाच्या काठावर जे शेतकरी आहेत, ज्यांनी धरणासाठी जमिनी आपल्या घालवल्या आहेत, त्या शेतकऱ्याचाही विचार धरण प्रशासनाने केला पाहिजे. त्यांच्यासाठीही पाणी राहिलं पाहिजे. त्यांनी आपल्या जमिनी पूर्णपणे सोडून त्यावर तुळशीपत्र ठेवून उजनी धरण बांधलं गेलंय आणि त्याच शेतकऱ्याचा जर विचार नाही केला तर मग त्यांच्यावर अन्याय केल्यासारखा होईल. त्यामुळं सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून या 57% 1 वर्ष पुढच्या पावसाळ्यापर्यंत कडपर्यंत शेतीसाठी असेल, पिण्यासाठी असेल, धरणकाठच्या शेतकऱ्यासाठी असेल किंवा विविध योजना असतील, ह्यासाठी कसं पाणी पुरवायचं हे कोणतंही राजकारण न आणता, कोणताही राजकारणाचा दबाव न आणता अधिकाऱ्याच्या हातात ही सूत्र दिली गेली पाहिजेत आणि त्यांनीही सर्व क्षेत्राचा समान विचार करून या पाण्याचं नियोजन केलं तर आपलं हे उजनी धरण आपल्याला लाभदायक ठरेल. नाहीतर हेच उजनी धरणातील पाणी आपल्याला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. जर राजकारण्यांनी ह्यात सहभाग जास्त नाही घेतला किंवा प्रेशर नाही आणला तर गेल्या वर्षीपेक्षा त्याच्या अगोदरच्या वर्षी जसं नियोजन झालं होतं त्याप्रमाणे नियोजन झालं तर आपलं उजनी धरण आपल्याला लाभदायक ठरेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.